विकास कदम साहेबांचं स्वागत झालेलं आहे. तर नक्कीच स्वागत इथे आपण पाहतोय प्रशांत सर ज्या पद्धतीने मात्र इथे फटका खेळलाय. पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये चौकार जरूर आला. आघाडीचे दोन्ही फलंदाज जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर एका बाजूला नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय शरद पारगे आहे, तर दुसऱ्या बाजूला अकिब पटेल. हा चेंडू अगदी हलक्यात चेंडू इथे खेळून काढला जाईल. सिंगल इथे मैदानामध्ये येते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धाफलक देखील त्याचा पोहोचणार आहे 5 धावा धाफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिले ते 338 चौकार या मैदानावरती या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेत. अमित राऊत षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय. यापूर्वी मॅचचा आपण पाहतो हिरो अमित राऊत गोलंदाजी मार्कवर तयार. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू पडला. दिशा बदलली आणि इथे आउटफील्ड मात्र डिस्ट्रोने थोडीशी फास्ट जरूर आहे. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ तिथे अडवलाय. संघाची धावसंख्या इथे पुढे जाऊन पोहोचेल. की आताशी जर आपण इथे पाहिले गेलं तर 3 धावा इथे येताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 8 धावा धापलकावरती. षटक क्रमांक इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक अमित राऊतच्या माध्यमातून प्रगती पथावरती असताना गोल्डन मॅन प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट क्लब अर्थात छकडी सम्राट संतोषभाऊ मांडेकर स्पोर्ट क्लब खेड विरुद्ध आपण पाहतोय स्वराज्य 11 हवेली अर्थात आयुष 11 चिखली. हा चेंडू सरळ बॅटने फटका खेळून काढला जातोय. चित्रक्षक इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये एक्स्ट्रा कव्हरला तैनात असेल. सिंगल तरी इथे मैदानाच्या मध्ये घेतली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 9 धावा धावलकावरती असणार. दुसऱ्या फेरीला आपण पाहतोय निश्चितपणे ते मैदानामध्ये सुरुवात होतीये. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक आणि या आमदार चषकाचा हा दमदार सोहळा आणि या दमदार सोहळ्याचा आपण पाहतोय 5वा दिवस. एक तालुका एक संघ आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. चेंडू आपण पाहतोय आपले रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला परंतु चेंडू तिथे बॅटवरती येऊ शकला नाहीये. शरद पारखे आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू दुसरा बॅट फटका खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती. चेंडू फक्त आणायचं काम करेल. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी खणखणीत चौकार. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध खेळलेला चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिला. अगदी सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. चौकार इथे मैदानाच्या मध्ये मिळणार आहे. षटक क्रमांक संपेल. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आपण इथे पाहतोय 13 धावा. 13 धावा धाफलकावरती आपण निश्चितप्रमाणे इथे पाहतोय. एक षटकाचा खेळ इथे मैदानाच्या मध्ये जरूर संपला. जीवन म्हणजे क्रिकेटचा खेळ. बालपण तारुण्य आणि वृद्धावस्थेत पिचवर खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. नियती करत असते बॉलिंग, मानव करत असतो बॅटिंग, परमेश्वर खुद्द असतो अंपायर. कधी मिळतो सुखाचा षटकार तर कधी पडते दुःखाची विकेट. खेळता खेळता कधी रनआउट. संकटातून देखील कधी कधी वाचतो कारण परमेश्वराचा नो बॉलही पडतो. हे क्रिकेटचा खेळ आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ आज तुमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ. आज क्रिकेटचा खेळ इथे बनलाय. तर मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो तयार असेल. षटक क्रमांक दुसरं षटक किरणकड. हा चेंडू लोअर फुल टॉस बॅट फटका खेळून काढला जाईल. ऑन साइडला एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. हॅलो याच ठिकाणी पुण्याच्या जाऊया सामन्याकडे. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं तर धाफलकावरती धावाच्या आहे त्या 14 धावा. हा चेंडू यावेळी पायचे बॅकफुटला गेले. पंच केला सोमा यस यस व्हाट अ कॅच. अशा पद्धतीची झेल टिपणं ही काही सोपी गोष्ट नसते मित्रांनो. त्यासाठी सातत्य, तुमची मेहनत आणि तुमची जिद्द महत्वाची असते आणि ती जिद्द ते सातत्य ते पाहायला मिळालं. पहा इथे मैदानात शॉर्ट पिच बॉल होता. बॅकफुटला गेले. पंच केला डीप पॉइंटच्या दिशेने.
परंतु तिथे सोमा गायकवाड यांचा अप्रतिम झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला. काय जबरदस्त झेल इथे मैदानामध्ये होता सोमा यांचा. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर मात्र त्याने हटू दिली नाही. एक जबरदस्त झेल नक्कीच मैदानामध्ये येतोय. जर आपण इथे पाहिले गेले तर आता मैदानामध्ये एक विकेट इथे मैदानामध्ये येते. दुसरा फलंदाज मैदानामध्ये ताबा घेतोय. न्यू बॅटर जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेलं तर शुभम माहले अर्थात भोला. आणि भोलासाठी या ठिकाणी प्राइज असणार आहे. भोलाने 30 पेक्षा जर अधिक धावा जर इथे केल्या अॅनिस बर्गर आणि जी कदम यांच्या वतीने मात्र भोलासाठी 3000 रुपयाचं प्राइज. त्याचबरोबर भोलाच्या प्रत्येक षटकाराला इथे अनिलजी कदम यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्कोर कार्डवरती 14 धावा धाबलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती असताना किरण कड जो इथे गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट. पहिलाच बॉल इथे पाहायचं मिस टाइम फटका. चेंडू हवेत. सोमा गायकवाड पुन्हा एकदा चेंडू खाली जरूर होता परंतु तिथे नशीब घेऊन आलाय मैदानाच्या मध्ये. नशीब घेऊन आलाय भोला. आणि मला वाटतं भोलाचा बराचसा फॅन फॉलो आपण पाहत असणे भोलाला चेअरअप करण्यासाठी उपस्थित आहे. हॅलो सामन्याकडे आपण पाहतोय पुण्यात तुम्हाला घेऊन जाईल. 15 धावा धाबलकावरती षटक क्रमांक इथे मैदानाच्या मध्ये. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना प्रकाश धोतातील डे नाईट स्वरूपाची असणारी क्रिकेटची स्पर्धा एक मानाची स्पर्धा ब्राऊन क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक. यावेळी पाहिजे शफल झाले. चेंडूला उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स फॉर रन चौकार. 4 धावा इथे मिळतील. क्रीजचा पुरेपूर वापर इथे मैदानामध्ये करताना पाहायला मिळाला आकिब. आणि आकिबच्या बॅटमधून आपण इथे पाहतोय मैदानामध्ये आलेला हा चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 19 धावा. चला मॅच कडे. चेंडू व्हाईट बॉल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा 19 धावा 20 धावा धाबलकावरती माफ करा. संदीप कदम मेमोरियल कपचा आपण पाहतोय एक घमासान. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवे. झेल गणेश वाडेकर डाऊन दी बॉल आणि इथे विकेट. धक्का क्रमांक दुसरा. आकिब देखील इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केले जात आहेत परंतु इथे किरण कडचं कौतुक करेल. व्हेरिएशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतायत आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय फलंदाजांना मोहात पाडतोय तो किरण. आणि मोहामध्ये मात्र फलंदाज इथे गुरफटले जात आहेत अडकतायत. बादही होताना पाहायला मिळते. 2 फलंदाज इथे मैदानामध्ये या षटकामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय यशगणी इथे मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेलं 20 धावा धाबलकावरती धावा जिथे नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दुसरं षटक प्रगती पथावरती असताना खेड विरुद्ध हवेली असा सामना निश्चितपणे मैदानाच्या मध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. आयुष 11 अर्थात स्वराज्य 11 हवेली. तर दुसऱ्या बाजूला गोल्डन मॅन प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट क्लब अर्थात छकडी सम्राट संतोषभाऊ मांडेकर स्पोर्ट क्लब खेड. हे 2 संघ इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील. इथे किरण कडचं कौतुक करेल. आतापर्यंत 5 चेंडू टाकले 2 विकेट मिळवल्या. 7 धावा त्याने मात्र आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. श्री अरुण हिंदूराव थोरात त्याचबरोबर आपण पाहतोय श्री राजेश किशनरावजी फलके यांच्या डगआउटमध्ये असणारे दोन्ही संघ यावेळी पाहायचं अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. त्याच्याकडे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपले गेले मैदानाच्या मध्ये. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 21 धावा धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय पुन्हा एकदा. आता चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल हे देखील मैदानाच्या मध्ये पाहणं गरजेचं असेल. 8-8 षटकांच्या लढती 8-8 षटकांचे सामने इथे आपण मैदानामध्ये निश्चितपणे पाहणार आहोत. वेळ तुमच्याकडे 40 मिनिटाचा वेळ आहे आणि 40 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही तिथे वेळ वाचवणं गरजेचं आहे.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज यावेळी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत सोमा गायकवाड. आणि सोमा गायकवाडसाठी देखील यशस्वी प्राइज आलेले आहे. अनिस बर्गर, अनिलजी कदम यांच्या वतीने सोमा गायकवाडच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज असेल. तर सोमा गायकवाडने जर इथे निर्धाव षटक टाकलं तर अनिलजी कदम यांच्या वतीने 3000 रुपयाचं प्राइज. 21 धावा धाबलकावरती प्राइज निश्चित प्रमाणे लावलं जात आहे, कारण खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी हे प्रयत्न देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मॅचकडे तुम्हाला घेऊन जाईल. सोमा गायकवाडच्या हातामध्ये चेंडू ते सोपवला. स्ट्राईकवरती आपण पाहतोय दिलीप वर्मा, तर दुसऱ्या बाजूला शुभम महाले अर्थात भोला महाले ही जोडी मैदानामध्ये असतील. सोमा गायकवाडचा बुली चेंडू दिलीप साठी. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय रिव्हर्स स्विच. चेंडू जाईल. ओहो, काय क्षेत्ररक्षण आहे. वा, जबरदस्त एफर्ट इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. अमित राऊत यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काय तिथे क्षेत्ररक्षण केलंय संघासाठी. आपण मी म्हणेल की आपण पाहतोय अवघ्या 5 धावा मात्र त्यांनी वाचवल्यात. षटकार वाचवलेल्या. काय फिल्डिंग तिथे होती. एफर्ट पहा. जबरदस्त फिटनेस, जबरदस्त आपण पाहतोय चतुराई, जबरदस्त तिथे आपण पाहतोय संघर्ष. सोमा गायकवाड पुन्हा पाहायचं तयार असेल. स्ट्राईक वरती भोला महाले. हा चेंडू सरळ बॅटे फटका खेळून काढला जातोय. हलवून ती कार्पेट लॉंगाबॅकच्या कव्हर मध्ये चेंडू ते ट्रॅव्हल होईल. त्यानंतर मैदानामध्ये आलेली सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने देखील धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. अतिथी कक्षामध्ये देखील आपण पाहिले तर आज बरेचसे अतिथी मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचे सोमा गायकवाड. हा चेंडू पाहायचे बॅकफुटला गेले. पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये इथे चौकार येताना जो पाहायला मिळाला दिलीप वर्मा, जो इथे मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्राईकवरती तयार असेल. आणि इथे चौकार जरूर मैदानामध्ये आलाय. सोमा गायकवाड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याच्याकडे तैनात असेल. सिंगल इथे आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर धाबलकावरती 28 धावा. गोलंदाज सोमा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. भोलाच्या माध्यमातून लॉंग ऑनला चेंडू तिकडून काढला जाईल. अजित आपण पाहतोय त्याच्याकडे चेंडूला फील्ड करतोय. आणि तोपर्यंत आपण पाहिले गेलं तर मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे. आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 29 धावा. तिसरे षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना 8 षटकांच्या लढती आपण या मैदानावरती पाहतोय. हा चेंडू यावेळी पण पाहतोय. चेंडू पडला, दिशा बदलली, हलकीशी एज आणि परतावा लागेल तिथे आपण पाहतोय दिलीप वर्मा यांना. विकेट आली. धक्का क्रमांक 3. सोमा गायकवाडकडे व्हेरिएशन आहे. सोमा गायकवाडकडे पण पाहिले गेले तर वळण घेणारे मोठमोठे वळण घेणारे चेंडू टाकण्याची कला आहे. आणि ती गोलंदाजी आपण पाहतोय सोमाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू तुम्ही पाहू शकता. चेंडू पडला आणि त्या थोडीशी दिशा बदलली आणि तिथे अगदी यशनाच्या मागे जर आपण पाहिले गेले तर बंटी सोनवणे यांच्याकडून कुठल्या पाहिजे चूक होताना पाहायला मिळाली नाही. विकेट आली. धक्का क्रमांक 3. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर्व खेळाडूंसाठी पण पाहिले तर खुशखबर असेल. स्वर्गीय याजभाई नफाद यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 41,000, तृतीय क्रमांकासाठी 31,000, चतुर्थ क्रमांकासाठी 21,000. स्पर्धेचे मुख्य आयोजक जर आपण पाहिले तर विजय खडके. स्पर्धा जर आपण पाहिली तर एरिया वाईज हाफ असेल, पीसीएमसी हाफ असेल, त्यानंतर लोकल +2 आयकॉन आणि 40+ हाफ असणार आहे. ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आवर्जून विजय खडके यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या संघाची नोंदणी करून घ्या. स्पर्धा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, हॉकर्स मैदान, संत तुकाराम नगर, पिंपरी. तर मॅचकडे सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. 3 षटकांचा खेळ संपलेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाबलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लोअर फुल टॉस किरण कड आणि तिथे पाहतोय खिलाडी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद. षटकार.
भोला महालेच्या बॅट मध्ये आपण पाहतोय पहिला षटकार त्यांना पाहायला मिळाला. लोड फुल टॉस होता, त्याला षटकारामध्ये मात्र कन्वर्ट केला. अगदी खेळाडूच्या डोक्यावर मात्र खेळलेला हा षटकार डीप स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा यावेळी पाहिजे बॅकफुट लावून चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत अजित हो आणि इथे पहा चेंडू पुन्हा एकदा अजितला मात्र चेंडू तिथे थोडासा जज होताना पाहायला मिळाला नाही. त्यानंतर आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये सिंगलची मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती धाबा. चेंडू हातापर्यंत जरूर येऊ आला, परंतु तिथे पण मैदानामध्ये पाहतोय चेंडू हातामध्ये विसावला नाही. आता सोमा गायकवाड स्वतः म्हणून पाहतोय त्याच्याकडे मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होईल. जवळ मॅच कडे पुण्यात पाहायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे किरण कड. 36 धावा धाबलकावरती आहेत. स्ट्राईक वरती राहुल. लोअर फुल टॉस हा चेंडू पहा यावेळी मैदानाच्या मध्ये जर आपण इथे पाहिले गेलं तर बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट देखील होताना पाहायला मिळाला आहे. राहुल सातव टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहिले तर याही खेळाडूचं खूप मोठं नाव सातत्याने राहिलंय. अनेक मालिका वीराचे खिताब मात्र या खेळाडूने आपल्या नावावरती कोरलेत. यावेळी बॅकफुट लावला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि इथे मोठी विकेट. राहुल सातव या वादळाला मात्र निश्चितपणे शांत करण्यामध्ये यशस्वी होतोय तो किरण कड. काय गोलंदाजी केली किरणने आज. तिसरी विकेट मात्र तो मिळवतोय. ज्या पद्धतीने जाळं रचलंय ना त्या पद्धतीची ही गोलंदाजी आहे. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे नवनाथ कडून मात्र कुठल्याही पद्धतीची चूक नाहीये. हे करावं लागतं. तुमची गोलंदाजी किती चांगली आहे त्यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण किती लाजवाब आहे ना, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. इथे किरण आज मात्र या विकेट वरती वर्चस्व ठेवतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 विकेट मात्र तो मिळवताना पाहायला मिळतोय. राहुल सातव इथे मैदानाच्या मध्ये बाद होईल आणि राहुलची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे होणार आहे. अजित गायकवाड. अजित 36 धावा धाबलकावरती. चौथं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना. इथे जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे खेळ संघ सामन्यावरती पकड जरूर मजबूत करतोय. धावा जरी येते असतील परंतु त्या धावा रोखण्यासाठी मात्र हा संघ विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आणि मी मोठमोठे चेहरे आज मात्र खऱ्या अर्थाने मैदानावरती थोडेसे प्रेक्षकांना निराश करतायत. रिव्हरचा फटका यावेळी पाहायचंय. रिव्हर स्विच हिट सक्सेसफुल. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती अजितच्या बॅटमधून खणखणी चौकार. इरादे घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. त्याने ओळखलं की किरणकडे आउट कटर गोलंदाजी करतोय. आउट स्विंगचे जे चेंडू होत आहेत, चेंडू पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतायत आणि तो मनामध्ये ठरून आला. तर पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला. तो सक्सेस देखील होतोय. चौकार इथे मैदानाच्या मध्ये मिळेल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर 40 धावा धाबलकावरती. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये आपण पाहिले गेलं. चौथं षटक प्रगती पथावरती असताना किरण. शॉर्ट पिच बॉल यावेळी पाहायचं मैदान. नवनाथ चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची ते फेकी देखील होईल. आणि त्यानंतर आपण जर मैदानामध्ये पाहिले गेलं तर एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा धाबलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची धावसंख्या जर बनत राहिली तर निश्चितपणे 80+ धावा अगदी सहज होऊ शकतात. आयुष 11 अर्थात स्वराज 11 हवेली संघाच्या. हवेली विरुद्ध खेड या 2 संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असणारा सामना. छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर असणार आहे. शुभम आणि अजित ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि अगदी 8 राज्यांमध्ये ज्यांचा प्रवास, ज्यांचा समालोचन आपण ऐकलंय. स्कोर कार्ड वरती 41 धावा. 4 फलंदाज बाद आहेत.
यावेळेला निश्चितच 4 षटकांचा खेळ 4 षटकांच्या समाप्तीनंतर जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि देखणं आयोजन. सिक्सर सुप्रीमो अर्थात यावेळेला हा चेंडू जो आहे तो अत्यंत धमाल आणि कमाल करणारा बॉन केझीब 1983 ला स्थापना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नावाने आता 1983 ते 2023 असा प्रवास. ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि आता त्यानंतर ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा. इथे खेळण्याकरता प्रत्येक जण आसुसलेला असतो आणि प्रतीक्षा करत असतो. आणि आज आपण बघितलं तर स्पर्धेचा 5वा दिवस. सिक्सर सुप्रीमो या कंपनीचे चेंडू या ठिकाणी वापरले जातात, यूज केले जातात या स्पर्धेच्या गेल्या 5 दिवसापासून. आणि उद्या आपण बघितलं तर उद्या इथे या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रेक्षक येतील. त्याचं कारण आहे तारे जमीन पर. टेनिस विश्वातले धुरंधर खेळाडू या मंचावरती स्वतःला सिद्ध आणि प्रसिद्ध करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज असतील. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. सोमा यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती येत नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होत आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती. बिल्कुल आप देख सकते इस वक्त चांद, इस वक्त आकाश में बाहरी किनारा और विकेट कीपर का सारा. हो गया काम तमाम बल्लेबाज का. अत्यंत महत्वाचा षटक आहे आणि यावेळेला 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे बॅटर बाद झालेला आहे. आउट ऑफ द ऑफ अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज. षटकाचा विचार केला तर 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2,50,000 आणि त्याचबरोबर एकूण 3 पारितोषिक लाख मोलाचीच आहेत. एकूण 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेकरता. आणि त्याचबरोबर आपण उजव्या बाजूला एक स्पोर्ट बाईक. कोणाला मिळणार जास्त लाईक आणि कोण घेऊन जाणार ही अत्यंत सुंदर ब्रँडेड बाईक. बाद झालेला फलंदाज अजित, त्यानं धावा केल्या 5. 4 चेंडूंना तो सामोरा गेला. सोमनाथ अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 8 चेंडूत 8 धावा दिल्या. 2 मोरे त्याने टिपलेत. सुरेख कामगिरी तो करतोय. शुभमला मात्र इथे फार मोठी जबाबदारी दिली. खूप चांगली बॅटिंग तो मैदानावरती करतोय. 5 चेंडूमध्ये 10 धावा. आणि बाद झालेला फलंदाज अजित स्वस्तात बाद झालाय. धावफलकावरती एकूण धावांचा विचार केला. धावा आहेत 41. एकेचाळीस 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निंबा संघ गारद झाला. आयुष 11चा स्वराज 11 मैदानावरती बॅटिंग करत असताना गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सकपाळ 11चा संघ या वेळेला गोलंदाजी करत आहे. सोमनाथ आपल्या बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा सज्ज असेल. सोमनाथचा पुढचा चेंडू. बॅटर अनुराग सुंदर ड्राईव्ह केला फ्रंट फुटवरती. चेंडू जाईल यावेळेला आपण बघितलं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. खरं तर हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जाणं गरजेचं होतं. एक धाव मिळते. एकेरी यावेळेला धावसंख्या पोहोचते 42 वरती. संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार आदरणीय सन्माननीय उमाताई खापरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. आज जर बघितलं तर 5व्या दिवसाचा जो खेळ आहे तिथे अप्रतिम क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज असेल. ऑन साईडला आणि ऑफ साईडला बघितलं तर एकूण यावेळेला जर क्षेत्ररक्षणाची विभारचना बघितली तर निश्चितच इथे लॉंग ऑन मिड विकेट त्यानंतर स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. अशा वेळेला गोलंदाजीची दिशा आहे आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. लेंथ गोलंदाजी केली जाते आणि आता बॅटरला यावेळेला बीट करण्यामध्ये यश प्राप्त झालंय सोमनाथला. पुढे सरसाबत अप्रतिम फटका मिडमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव यावेळेला मिळेल शुभमला. शुभम व्यक्तिगत 11 धावसंख्येवरती खेळतोय. धावफलकात धावा 43 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे षटक देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ. प्रकाश होतातली स्पर्धा. बदलला दिंगराचं मैदान. फार मोठा प्रवास या संपूर्ण स्पर्धेचा आपण निश्चितच पाहतोय.
आवाज आलाय, फलंदाज बाद. एच अँड टेकन. अनुराग बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का बसतोय कारण आक्रमक बॅट्समन आहे, व्यावसायिक खेळाडू आहे, तो मात्र डगआउटच्या दिशेने जाईल. महत्वाचं यश सोमनाथला मिळत आहे. आणि आता धक्का क्रमांक 6. 43 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वराज्य 11. आणि याच वेगाने जर धाबा झाल्या तर प्रोजेक्ट स्कोर आपण पाहू शकता 70. ऍक्शन रिप्ले पहा. राऊंड विकेट, ऑस्टमच्या जवळ केलेली गोलंदाजी, ऑफस्टमच्या बाहेरचे चेंडू, यावेळेला फटका खेळताना तंत्राचा विसर पडला अनुरागला आणि परिणामतः तो बाद झालेला आहे. अत्यंत महत्वाचं षटक सोमनाथचं. 2 षटकं 10 धाबा 3 मोहरे टिपलेले आहेत. गोल्डमॅन प्रशांत भाऊ सकपाळ खेड संघाने टॉचिंग करता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि इथून येणारा प्रत्येक चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. उद्या आपण तारे जमीन पर पाहणार आहोत, अर्थात इथे मदनलाल धिंग्राच्या मैदानावरती व्यावसायिक खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी असणार आहे. प्रेक्षक आज निश्चितच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आमचे कॅमेरामॅन निश्चितच त्या दिशेने देखील जातील. यावेळेला 43 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून यानंतर 2 मोठ्या स्पर्धा येत आहेत. एक सुपरमन चषक, त्याचा बिगुल वाजले 17 तारखेला, त्याचा शुभारंभ होईल 21 तारखेला ग्रँड फिनाले आणि त्यानंतर 24 ते 27 आपण इंडिया कप अर्थात पाहणार आहोत. या 2 मोठ्या स्पर्धा अजून या ठिकाणी आहेत. या मोसमामध्ये बऱ्यापैकी ऑक्टोबरला आपण बघितलं सीझन सुरू झाला आणि त्यानंतर अनेक मानाच्या स्पर्धा आपण पुण्यनगरीमध्ये असेल किंवा अगदी मुंबईमध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. बिग बॅशनं सुरुवात झाली होती. धापलकरती एकूण डाबा आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वराज्य 11. नवनाथ राऊत गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. उद्याचा दिवस देखील तितकाच महत्वाचा. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ जातोय मैदानावरती, वेळ अत्यंत महत्वाचा आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. मदनलाल धिंग्राच्या मैदानावरती खेळण्याची जबाबदारी शुभमची व्यक्तिगत 11 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. तर राजेश ज्याला खातं अजून खोलता आलंय, नवीन बॅटर आहे आणि आता नवनाथ राऊतचं हे अत्यंत महत्वाचं षटक आहे. धावफलकावरती धाबा 43 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू यावरती निश्चितच आघात करण्याचा प्रयत्न केला, परंतु खूपच ऑफ्टमच्या बाहेर असलेल्या चेंडूवरती आमचे जे पंच आहेत संजय भालेराव त्यांनी इशारा केलाय वाईट बॉलचा. धावफलक धाबा 44 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक अत्यंत महत्वाचं असणार यात काही शंका नाहीये, कारण इथून मोमेंटम कुणाच्या बाजूने जाणार. चेंडू पुन्हा एकदा पहा, अत्यंत सुंदर अप्रतिम गोलंदाजी. नवनाथची ही खासियत आहे, लेंथ ऑफ्टमच्या बाहेर असते. चेंडूची दिशा देखील बघितलं, ऑफ्टमच्या बाहेर सुंदर गोलंदाजी केली जाते आणि यावेळेला पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितलं तर कुठलं उत्तर नाहीये शुभमकडे आणि हाही चेंडू डॉट जातो आहे. 44 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना स्वराज्य 11. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बीट केले नवनाथनं. यावेळेला शुभम जो अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे, ज्याने चांगली बॅटिंग केले, 11 धावसंख्येवरती खेळतोय. 9 चेंडूला तो सामोरा गेलाय, स्थिरावलेला पर्यंत आहे, सेट झालेला बॅट्समन आहे, परंतु इथे नवनाथ अत्यंत सुंदर गोलंदाजी करतोय शानदार कामगिरी करत असताना. कुठल्या प्रकारची या ठिकाणी मुभा नाहीये, संधी नाहीये मोठे फटके खेळण्याकरता. 44 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेला ऑफ्टमच्या भारतात चेंडू बॅटची कड, यष्टीरक्षण अप्रतिम आहे, फलंदाज बाद. नवनाथला यश मिळत आहे. शुभमचा खेळ संपुष्टात, यष्टीरक्षण अप्रतिम होतोय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, यष्टीरक्षण अप्रतिम झेल टिपलेला आहे. विश्वजित यशच्या मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. इथे मात्र अप्रतिम टिपलाय झेल. शुभमचा संपलाय खेळ आणि धावफलक धाबा 44 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी नवनाथकडून. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं. टप्पा ऑफ्टमच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, बॅटची कड आणि विश्वजितनं अप्रतिम झेल टिपलेला आहे. 44 for loss of 7 विकेट. ही टीम या ठिकाणी आपण पाहू शकता. सहाव्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलक धाबा 44 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजेश नवीन बॅटर मैदानावरती आहे, त्याला अजूनही संधी मिळत नाही. नवीन बॅटर आणखीन त्याच्याबरोबर असेल ललित चौधरी. नवनाथची अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. ओ काय वेग आहे, भन्नाट वेग आहे, अप्रतिम कामगिरी करतोय.
लेंथ चांगली आहे, दिशेवरती कंट्रोल आहे. बॅटर संघर्ष करतायत मैदानावरती दाबान करता. तानाजी बनसोडे अर्थात महाराष्ट्र पोलीस यावेळेला आपल्याला बॅटिंग करत असताना तानाजी बनसोडे. आणखीन एक चांगला चेंडू, अतिशय वेगवान गोलंदाजी, तिखट मारा या ठिकाणी केलाय नवनाथनं आणि मिडन ओव्हर जाईल का पाहूया. एक चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली नवनाथनं, कुठल्या प्रकारची धाव दिली नाहीये बॅटर संघर्ष करत असताना. आणखीन एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी केली. कदाचित ती बॅटची कड होते आणि झेल सुटलाय. ज्या पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, आता बघूया काय घडलंय ते. 6 चेंडू डॉट, 1 बॉल वाईड, मिस्टर एक्स्ट्रा आणि अप्रतिम गोलंदाजी. तानाजी देखील संघर्ष करतोय, बॅटची कड होती. बॅटला चेंडू स्पर्श करतोय परंतु विश्वजित झेल पकडू शकले नाहीये. 6 षटकांचा खेळ 44 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आयुष 11 स्वराज्य 11 ची टीम बॅटिंग करत असताना फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धाबा. गोलंदाज म्हणतायत लयबद्ध अचूक नियंत्रित तिखट गोलंदाजी करून घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नभा ध्यास नभा. तमाम क्रीडा शौकीन म्हणतायत क्षणाक्षणाला वाढू दे उत्कंठा, येणारा प्रत्येक क्षण आमच्यासाठी खास हवा. सूर नभा ध्यास नभा. बॉन केजी स्पोर्ट क्लब प्रेझेंट आमदार चषक 2023 आपण या ठिकाणी पाहतोय. श्री अरुण हिंदुराव थोरात, सौजन्य सिंधुनगर युवक मित्रमंडळ. आपण स्टँड पाहू शकता. त्यानंतर कॅमेरामॅन युवराज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्लेयर डगआउट आहे. मॅन फ्रॉम पालघर युवराज. स्कोर 44/7. ब्यूटीफुल बॉलिंग बाय नवनाथ राउत. अमित राउत पिछले मैच की बात करें तो गेम चेंजर खिलाड़ी, बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा था. ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर. अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा, शुरुआत बढ़िया कीजिए. अमित राउत की बात करें तो दूसरा ओवर है, स्कोर 44, 7 विकेट के नुकसान पर. राजेश ने अपना खाता नहीं खोला है, बढ़िया गेंदबाजी करे, सफल हुए थे बल्लेबाज. टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली, थोड़ी सी हरकत करती हुई, शरारत करती हुई चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. इस बार भी फुल टॉस, तेज रफ्तार की गेंद थी, आंसर पर खेलना चाहते थे. दोबारा बल्लेबाज राजेश चौथे 5वें स्टेप की तरफ आ रहे हैं, सफल हो रहे हैं. टेलीग्राम मिलता हुआ अमित राउत को, लेग बाय का इशारा इस वक्त कुणाल द्वारा. कुणाल सर बीच मैदान पर. स्कोर 45, 7 विकेट के नुकसान पर. 45 लॉस ऑफ 7 विकेट. इसी रफ्तार के साथ अगर चलते रहे बल्लेबाज तो स्कोर 54 प्रोजेक्टर स्कोर आप दिखाई दे रहा है. शुभम जुनू ने 11 रन बनाए थे, 10 गेंदों का सामना किया था. प्रमुख गेंदबाज के तौर पर अमित राउत गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रन पर तानाजी. इस ओवर की अगली गेंद, टप्पा खाने के बाद उछालता, हुक करना चाहते थे, बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा. विश्वजीत ने लिया कैच. बल्लेबाज तानाजी की पारी समाप्त. अमित राउत ने किया स्ट्राइक. सुपर बॉलिंग, लुक एट द डिलीवरी, ब्यूटीफुल बॉलिंग. एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, ऑन साइड पर ऑकवर्ड पोजीशन में आए, काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को स्क्वायरली की तरफ खेलना चाहते थे. तानाजी फंस गए बाहरी किनारा और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है. 45, 8 विकेट के नुकसान पर. फिर राजेश किशनराव फलके, सौजन्य जैन मित्रमंडळ ट्रस्ट डगआउट आपल्याला पाहायला मिळतो आहे. बहुत सारी अच्छी चीजें आप एक बार फिर देख रहे हैं, खास करके हमारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं. टेनिस क्रिकेट.in के माध्यम से. स्कोर 45, 8 विकेट के नुकसान पर. Wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side. And now need a partnership. Fantastic bowling by Amit Raut. Score 45/8. 7th over in progress. New man in. मैदान के अंदर चल रहे ठसन. बल्लेबाज आए हैं हसन. इस वक्त गेंदबाजों के खिलाफ आपको रन बनाने पड़ेंगे. रन अगर नहीं बनाएंगे तो बिल्कुल परेशानी हो सकती है. और अमित राउत का बॉलिंग एनालिसिस बहुत बेहतरीन है. रिवर्स स्वीप खेलते हुए अच्छा स्ट्रोक है. खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद बॉडी लाइन की तरफ बिल्कुल तेजी के साथ जाते हुए 4 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक है. हमारे साथ प्रतीक जुड़े हुए हैं, इन्होंने पहले ही बताया था बॉल डिलीवर होने से पहले
कि जो हसन मैदान के अंदर हैं वो रिवर्स स्वीप खेलने वाले हैं। देखिए पोजीशन में कैसे आए। अच्छी बात है कि जब गेंदबाज डिलीवर करने के लिए आया उसी वक्त इन्होंने पोजीशन बनाई थी। तो टेलीग्राम इस वक्त बल्लेबाज को मिला, ना कि गेंदबाज को। क्या अच्छा स्ट्रोक था, रचनात्मक बल्लेबाजी बीच मैदान पर बल्लेबाज हसन द्वारा। यहां से निरंतरता की जरूरत है, काबिलियत है। 49 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर। अमित राउत अपने बॉलिंग मार पर तैयार। सीधे बल्ले से गेंद को खेलना चाहते हैं ऑन साइड पर, बाहरी किनारा, और विश्वजीत का यह तीसरा कैच। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। हसन बैक टू द पैवेलियन। अमित राउत ने स्ट्राइक किया। अमित का यह दूसरा विकेट। 49 विकेट के नुकसान पर आखिरी जोड़ी मैदान के अंदर। देखिए ऑन साइड पर खेलना चाहते थे, अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश पुल करना चाहते थे। खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज हसन का। भव्य डे नाइट राज्य स्तरीय टेनिस बॉल पुल पिच क्रिकेट स्पर्धा 2023 संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023चा क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेचे शिल्पकार आपण यावेळेला निश्चितच होर्डिंग वरती पाहिल्या। महत्वाचा मॅच आणि या मॅच मध्ये निश्चितच नाजूक अवस्था आपण पाहू शकता स्वराज्य 11 संघाची। आणि आता ज्यांचा उल्लेख झाला अर्थात निश्चितच आपण पाहू शकता महाराष्ट्र विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मंद मंद पावलाने ते व्यासपीठावरती दाखल होत असतानाचे दृश्य। माजी नगरसेवक राजूजी दुर्गे यांचं देखील यावेळेला शुभागमन व्यासपीठावरती। सर आपले देखील स्वागत। सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया, फ्रंट फुट पर, मिड ऑफ पर खिलाड़ी है, बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग करते हुए। स्कोर की बात करें तो 50 रन पूरे हुए हैं। 7 ओवर 50 रन, 9 विकेट के नुकसान पर। अमित राउत 2 ओवर में 19, 2 विकेट के नुकसान पर 2 विकेट इन्होंने चटकाए। बहुत बढ़िया तरीके से एक बार फिर इन्होंने गेंदबाजी की। लेकिन अब फिलहाल आखिरी जोड़ी मैदान के अंदर अमित राउत 2 ओवर 19 रन एंड 2 विकेट। प्रेशर पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेलेली आहे। आपण यावेळेला पाहू शकता लोकप्रिय आमदार उमाताई खापरे यावेळेला व्यासपीठावर। संतोष चिमुळीक निश्चितच या स्पर्धेबद्दलची आणखी अधिक माहिती देत असताना। आणि प्रोजेक्टर स्कोर 57 आपल्याला पाहायला मिळतोय। नवनाथ राऊत या षटकात अत्यंत महत्त्वाचं हे षटक आहे, कारण पहिल्या षटकात 1 धाव दिले, 1 गडी बाद केला होता, 1 नंबरची गोलंदाजी त्याने केली होती। 50 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आयुष्य 11 स्वराज्य 11चा संघ संघर्ष करतोय। गोल्डमॅन प्रशांत भाऊ सकपाल खेड संघाकडनं गोलंदाजी करण्याकरता नवनाथ राऊत, स्ट्राईक केलेला फलंदाज ललित। अकोटपता चेंडू यावेळेला खूप सुंदर हुक केलाय स्क्वेअर लेगच्या मध्ये, क्षेत्ररक्षक आणि फाईन लेग मध्ये आहे। कॅप अप्रतिमरित्या काढलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार। धाव मिळतील 4, दणदणीत खणखणीत चौकार। ललितच्या बॅटमध्ये अप्रतिम फटका। यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडणारा चेंडू निश्चितच थोडासा यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, परंतु बॅट्समन देखील सफल झाला। खूप सुंदर पद्धतीचं टायमिंग आणि चेंडू खेळून काढला होता फाईन लेग पट्ट्यामध्ये। चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धाबां करता। धावफल करती एकूण धाबा 54। 8व्या षटकाचा खेळ। नवनाथ राऊत गोलंदाजी करतोय, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। कोरबल टप्प्यात चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत असताना गोलंदाज यावेळेला नवनाथ राऊत, एक चौकार जरूर आला। आखूड टप्प्याचा चेंडू होता, खरपूस समाचार घेतला आणि त्यानंतर लेंथ बदलली, दिशा बदलली। काय जबरदस्त चेंडू होता, कोरबल टप्प्याचा चेंडू, अप्रतिम यॉर्कर। 54-9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आयुष्य 11 यावेळेला लो पुट्टास ऑन साइडला खेळलाय, फुल्लेन चेंडू आहे, खूप सुंदर फटका, चांगला टायमिंग, चेंडू सीमारेषा यावेळेला फोडतोय लॉंगाच्या दिशेनं, खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार, 4 धावा। 345 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोकले गेलेत। 58 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, अप्रतिम टायमिंग, जबरदस्त टायमिंग। यावेळेला लो फुल टॉस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाईट ठेवलाय आणि यावेळेला पहा त्याला चकमक चेंडू जाईल सीमारेषा पार। यामध्ये नाही कोणतं दुमत, या चेंडूवरती ललितनं दाखवली आपली हुकमत। 58 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आयुष्य 11 प्रथम बॅटिंग करत असताना
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. सुंदर असा प्रकारचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार असं आयोजन. आमदार चषक 2023. धावफलक धावा 58, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवनाथ. खूप चांगला चेंडू होता, लेग ब्रेक केला होता आणि बरोबर आपण बघितलं तर बॅट्समन यावेळेला 6व्या स्टंपवरती उभा होता. कोलबट टप्प्याचा आणखीन एक चेंडू खूप सुंदर पद्धतीने खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. दुसरी धाव घेणार का, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि विश्वजितनं चूक केले का, विश्वजितनं चूक केली, निश्चित चूक केलेली आहे. अगदी शिकार जवळ होती, एक चांगली संधी होती, परंतु नशिबाची साथ मिळत असताना ललितसाठी. ललितनं अप्रतिम कामगिरी आतापर्यंत केली. धावफलक धावा 60, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. नवनाथ राऊत विरुद्ध अप्रतिम अशा प्रकारची रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगली बॅटिंग ललितनं या ठिकाणी केले. तो खेळतो व्यक्तिगत 11 धावसंख्येवरती आणि धावफलक धावा 60, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोलबट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग मध्ये. सुंदर फटका, 1 धाव मिळते. एकेरीनं यावेळेला धावफलकावरती एकूण धावा होत आहेत 8 षटकांच्या समाप्तीनंतर 61, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वराज्य 11 या संघानं उभारले आहेत आणि आता 62 धावांचं आव्हान गोल्डमॅन प्रशांत भाऊ शकपाळ संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा डाव. पहिल्या डावात काय घडलंय, अकीब 11 धावा, शरदनं केल्या 7 धावा, शुभमच्या 11, दिलीपच्या 7, राहुल अस्वस्थात बाद झाला. अनुराग 1, राजेश 1, ललितनं निर्णायक क्षणी जे अत्यंत महत्वाचं षटक होतं त्यावरती आघात केला आणि 12 धावा केल्या. तर अमित 2 षटक 19 धावा, 2 गडी त्याने बाद केलेत. किरण कडच्या 2 षटकात 20 धावा, 3 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी केले सोमनाथ, 2 षटक 10 धावा आणि अप्रतिम गोलंदाजी त्याने देखील केले. 48 चेंडूमध्ये 62 धावांचे आव्हान आहे आणि या 48 चेंडूमध्ये 62 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाते ते देखील आपण पाहणार आहोत. शैलीजी गायकवाड देखील या ठिकाणी आहेत. आताच आपण बघितलं तर सत्यम देशमुख यांचं देखील आगमन झाले. व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार आदरणीय उमाताई खापरे यावेळेला उपस्थित आहेत. अर्थात या स्पर्धेचे शिल्पकार आणि हा चंद्र आहे. आपण यावेळेला चंद्र पाहू शकता. कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यात यावेळेला चंद्र घेऊन आलेला आहे. tenniscricket.in ची टीम आणि या स्पर्धेकरता आता आमचे कॅमेरामॅन सांगतायत ही स्पर्धा खूप चांगली रंगले. चंद्र पण साक्षीला आहे, चंद्र साक्षीला आहे आणि आज आमदार चषक 2023 भव्य डे नाईट राज्यस्तरीय टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देई याची डोळा. दुसरी इनिंग अत्यंत महत्वाची असेल. ज्यावेळेला दुसरी इनिंग सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा मावळभूषण आमचे मित्र सुमित सोनवणे यावेळेला मायक्रोफोनवर असतील पहिल्या 4 षटकांकरता. ऐकूया त्यांचा मधुर आवाज.
होऊन जाईल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होती आणि पहा मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं महाराष्ट्र पोलीस तानाजी बनसोडे इथे गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे. तर आघाडीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला अमित राऊत, दुसऱ्या बाजूला सागर मोहिते. नाशिक एंडला षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तानाजी बनसोडे. एकूण टार्गेट जर आपण इथे पाहिले गेलं पहिला बॉल अगदी आपण पाहतोय वेगानं जाणारा हा चेंडू. 62 धावेचं आपण पाहतोय टार्गेट समोर असताना मैदानाच्या मध्ये पाहावं लागेल की कशा पद्धतीने आता इथे मैदानाच्या मध्ये कामगिरी जी केली जाणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण निश्चितपणे मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिडलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावलं ना तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले, पंच केला डीप पॉइंटला. वाह, व्हॉट अ स्ट्रोक, A1 क्वालिटी, अंदर चषकाचा दमदार षटकार. जबरदस्त स्ट्रोक इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. क्रेझी खऱ्या अर्थाने यांचं एक ब्रीदवाक्य आहे, जितम बाई जितम. खऱ्या अर्थानं कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरण्याचं वेड हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे, ठार वेडे, त्याशिवाय तुम्हाला मोठं नाव करता येणार नाही. यावेळी पाहिजे मैदानात बॅटचेकडे असेल, थडम्याचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करेल तोपर्यंत आलेली सिंगल. तुम्ही कुठल्याही परिसरामध्ये जा, कुठल्याही गावामध्ये जा, एखाद्या खेळाडूबद्दल माहिती विचारा, कुणी सांगेल काही नाही हा क्रिकेट पाय वेडा झाले, परंतु तोच क्रिकेट वेडा इथे भल्या भल्यांना शहाणा करतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 7 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 7 निभवावी लागणार आहे, कारण या 7च्या बळावरती स्वराज्य उभं राहिलंय. बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लब या नावाला दिलेली सर्वांनी 7. हा चेंडू पहा, हलक्यातनं चेंडू इथे स्टेअर केला, ढकलला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर तिथे होईल. हो, परंतु इथे वेळेत नकार 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 कळवला. फेकी थोडीशी खराब. आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 8 धावा ज्या धावलकावरती आहेत. अमित राऊत दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. सागर 44 चेंडू आणि 54 धावा अजूनही इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. पाहिजे मैदानामध्ये स्वराज्य 11 अर्थात आयुष 11 चिखली संघ काय मैदानामध्ये इथे कमबॅक करेल का हे पाहणं गरजेचं असणार. एशियनच्या मागे आपण पाहतोय अनुराग मोहिते. यही खेळाडूचा खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव सातत्याने प्रकाश झोतामध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये राहिलंय. आज एशियनच्या मागे तो उभा आहे. शरद पारगे, तानाजी बनसोडे, राहुल सातव. हा चेंडू अगदी हलक्या चेंडू आपण पाहतोय, स्टेअर केलाय, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडू इथे कव्हर करतोय. सिंगल, ओहो, डेंजर एंडला. आणि इथे धोक्याची घंटा, तिसऱ्या पंचांची मागणी आहे. इथे पाहिजे सागर मोहिते मैदानाच्या मध्ये बाद आहे की नाही पाहिलं जाईल. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे डेंजर एंडला आपण इथे मैदानामध्ये निश्चितपणे पाहणार आहोत. सागर खऱ्या अर्थानं क्रिकेट आपण जर पाहिले गेलं तर काय आहे, क्रिकेट सोमवारपासून शनिवारपर्यंत रविवार येण्याची वाट पाहणं म्हणजे क्रिकेट आहे. घरातले ओरडतात तरी खोटे बोलून खेळण्यासाठी जाणं म्हणजे क्रिकेट आहे. आम्ही कामाला निघालो परंतु कामावरती पोहोचलोच नाही, तो कुठे गेलो, तो हा क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी गेलो. आज आम्हाला कोणी ओळखत नाही परंतु उद्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ओळखेल आम्हाला. ही आवड मनाशी जिद्द ठेवून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तिसरे पंच आपण पाहतोय शिकाणी निश्चितप्रमाणे पाहतायत इथे फलंदाज बाद आहे की नाही हे निश्चितप्रमाणे जे पाहिलं जाईल. नॉट आउट. आत्ताच्या एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिले गेलं तर षटक क्रमांक संपले गेले. पहिलं एक षटकाचा आपण पाहतोय ते खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं तर धावलकावरती 9 धावा
69 धावेचं टार्गेट आता मैदानाच्या मध्ये समोर असताना पाहावं लागेल. मैदानाच्या मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर आपण इथे पाहिले गेलं तर राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती येतोय. मैदान जर आपण पाहिले गेलं तर या मैदानाने खऱ्या अर्थानं अनेकांना ओळख दिलेली आहे. हे तेच क्रीडांगण आहे, ही तीच माती आहे ज्या मातीने तुम्हाला सर्वांना एकत्र केलंय. अमित राऊत इथे पण पाहते स्ट्राईक ऑन द अर्थ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल सातव राईट हँड राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, शॉट्स कर लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूची फेकी जरूर तिथे झाली. एक सिंगल मैदानामध्ये मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा धावलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल सातव आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मैदान काय आहे मित्रांनो, या मैदानाबद्दल जरूर आपण चर्चा करूयात. 10 धावा धावलकावरती. दुसऱ्या षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना राहुल सातव स्ट्राईक वरती सागर. शॉर्ट पिच बॉल यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये बॅट वरती मात्र चेंडू इथे मिडल होऊ शकला नाहीये. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये, चेंडू इथे डॉट आलेला आहे. राहुल सातवला माहिती आहे सागरला आता घाबरून जमणार नाही. आम्हाला सागरला थांबवावं लागेल, अमितला रोखावं लागेल, कारण आमच्याकडे देखील आता धावा लढण्यासाठी कमी आहेत आणि कमी धावसंख्येमध्ये देखील आम्ही खूप मोठी फाईट करू शकतो. कारण सागर सर डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तमन्ना को समंदर की गहराइयों को छूने की, क्योंकि किनारों पर सिर्फ शुरुआत है होती. सुरुवात तर मैदानामध्ये जरूर झाली आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, यस इथं विकेट. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद होईल तो सागर. जल्लोष, आनंद, उत्साह मैदानामध्ये पाहायला मिळतोय, कारण इथे आपण पाहतोय राहुलने संघाला यश मिळवून दिलंय. सागर मैदानाच्या मध्ये बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या मध्ये कोण दाखल होईल तुम्ही रिप्ले देखील पाहू शकता. राऊंड द विकेट चेंडूसाठी गोलंदाजीसाठी आला तो राहुल. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा बदलली. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आपण इथे जर पाहिले गेलं तर भोला महाले कुठल्याही पद्धतीची चूक करताना पाहायला मिळाला नाही. एक सरळ हाताने मात्र त्याने झेल इथे टिपला. विकेट आली. पहिला फलंदाज मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय 10 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय अश्वजित सोनवणे अर्थात बंटी. यावेळी अगदी हलक्या हाताने आपण पाहतोय खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याच्याकडे तैनात आहे. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण आता पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड 11 धावा धावलकावरती आहेत. 11 धावा धावलकावरती एक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालेला आहे. 38 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 51 धाव्यांची गरज जी मैदानामध्ये असेल. अमित राऊत आपण पाहतोय मैदानामध्ये किरकोळ देशीचा खेळाडू, अतिशय ग्रामीण भागातून मात्र या खेळाडूने टेनिस क्रिकेटचं विश्व मात्र गाजवलंय. डावी पायच्या मैदानामध्ये चेंडू कट केला. गॅप मध्ये चेंडू, वाह काय जबरदस्त फटका तिथे बनवला. गॅप मध्ये चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. खणखणी चौकार. बॅटचा फेस आपण जर पाहिले तर अमित राऊतने मात्र तिथे ओपन केला आणि 4 धावा देखील देऊन इथे गेला. पहा तुम्ही शेवटपर्यंत चेंडूला इथे चेंडूची वरती नजर बनवली आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी चेंडू गॅप मध्ये डीप थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू मात्र 4 धावा देऊन जातोय. चौकार इथे मैदानामध्ये मिळणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर 15 धावा धावलकावरती आहेत. 37 चेंडू शिल्लक, 47 बनवायचे आहेत. इथून पुढे जर आपण पाहिले तर निश्चितप्रमाणे आयुष 11 चिखली अर्थात स्वराज्य 11 हवेली संघाला जर जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. गोलंदाज तयार.
यावेळी पाहायचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस नाही फटका, चेंडू हवेत, झेल. हो हो हो, काय झेल आहे, काय झेल, वा अप्रतिम. प्रेक्षक राजाला सांगावं लागलं नाही, या झेलसाठी टाळ्या वाजवल्यात, टाळ्यांचा कडकडाट आहे. एक अप्रतिम, लाजवाब, विश्वसनीय, जबरदस्त झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला. आकिब काय झेल मैदानामध्ये टिपलाय पा. रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. आजच्या दिवसातील मी म्हणेन की हा तिसरा जबरदस्त झेल आहे. आणि विषय असं महत्वाचा काय तर अमित रावची विकेट किती महत्वाची होती. चेंडू हवेमध्ये अगदी उलट्या पावलानं पळत जात असताना खऱ्या अर्थानं कपिल देव यांची आठवण करून देणारा क्षण. जबरदस्त झेल, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एफर्ट लावला जातोय, संघर्ष केला जातोय. विकेट आली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण इथे पाहतोय 15 धावा धावलकावरती आहेत. 36 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 47 धावा बनवायच्या आहेत. मैदान मित्रांनो काय आहे, हेच मैदानाने आपल्या तुम्हाला सर्वांना ओळख दिली आहे. अशी एक जागा जिथे जाऊन मनातील अनेक वादळांनी डोक्यातील येणारे अनेक प्रश्न यांना शांती भेटते ते म्हणजे मैदान. आपल्या अवली विचारांना नेहमीच प्रेरणा मिळून बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना साकारता येणार एक ठिकाण ते म्हणजे मैदान. जिथे खेळात घडणारा संघर्ष नेहमीच जीवनात येणाऱ्या अडचणींसोबत लढण्यासाठी ताकद देणारे ठिकाण म्हणजे मैदान. आयुष्याच्या सुखदुःखासाठी नेहमीच सावलीसारखे उभे राहणारे मित्र म्हणजे उगमस्थान म्हणजे मैदान. सोमा गायकवाड नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ललित चौधरी जो आता मैदानामध्ये पाहायचंय. नवीन षटक क्रमांक 30 तो मैदानामध्ये घेऊन येईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये ललितच्या हातामध्ये चेंडू ते सोपवलाय. स्ट्राईक वरती ते मैदानामध्ये पाहणार आहे आपण. चला वेळ वाचवायचा आहे. याच्याकडे आता जो काही झेल टिपला ना आकिबने, जो झेल टिपला त्या आकिबच्या झेलसाठी तुषारदादा पवार यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज असणार आहे. हीच कौतुकाची थाप आहे. यावेळी आपण पाहतोय पहिला बॉल. यावेळी मैदानामध्ये डॉट येताना जरूर पाहायला मिळाला. सुशांत भाऊ मोहिते यांच्या वतीने देखील आपण पाहतोय अकिबच्या झेलसाठी 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. सुशांत भाऊ मोहिते आणि त्याचबरोबर तुषारजी पवार या दोन्ही मान्यवरांच्या वतीने झेलसाठी प्रत्येकी 100 रुपयाचा प्राइज जमा झाले. जाऊया मॅचकडे. हा चेंडू पहा वळण घेणारा चेंडू इथे मैदानात आपल्याला जरूर पाहायला मिळाला. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात सिंगल इथे मैदानाच्या आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर 17 धावा धावलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्याचबरोबर आदरणीय संतोषजी मुळीक यांच्या वतीने देखील जर आपण पाहिले गेले तर अकिबच्या झेलसाठी मात्र 100 रुपयाचा प्राइज इथे जमा झालेला आहे. खूप मोठी अपील तिथे होतीये परंतु त्या अपील मध्ये फारसा विश्वास तिथे नाहीये. चेंडू डॉट. पुन्हा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ललित. स्ट्राईक वरती सोमा गायकवाड. हा चेंडू अक्रॉस द बॅट इथे खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे पहा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट. धाफलक इथे स्थिर असणार आहे. 18 धावा धावलकावरती आहेत. संघर्ष हा मैदानात तुम्हाला करावा लागेल. संघर्षाशिवाय काही मात्र मिळणार नाहीये.
यावेळी जर आपण मैदानाच्या पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे पहा अवांतर धावे इथे येताना पाहायला मिळाली. धावलकावरती धावा 18 धावा धावलकावरती आहेत. पुण्यात पाहायचे ललित इथे तयार. चेंडूला पुण्यात पाहायचे कट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतो तिथे संपर्क जो होऊ शकलेला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 18 धावा धावलकावरती. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. ओहो हो आणि ते पहा सोमाला मात्र जाग्यावरती इथे उभं केलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपेल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती 18 धावा. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. पहा काय चेंडू टाकला इथे मैदानामध्ये ललितने. चेंडू पडला, दिशा बदलली. तिथे बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहिलं गेलं तर सोमाला मात्र चेंडू समजू दिला नाहीये. 30 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावेंची गरज आहे. 62 धावेचं आव्हान असताना मैदानाच्या मध्ये पहा केली गेली ही कामगिरी मैदानात आपण पाहतोय. थोडीशी चर्चा जरूर मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे, कारण संघर्ष करायचा आहे. कमी धावसंख्येमध्ये संघ आपला लढतोय आणि कमी धावसंख्येमध्ये लढत असताना त्या दर्जाची फाईटही करणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक 2023 चा एक देखणं रूप आपण या मैदानावरती पाहतोय. शेवटचे आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे जवळ मॅच कडे पुण्यात पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे तयार असणार आहे. षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेलं तर आता चौथ्या षटकाला सुरुवात होतीये आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो राहुल सातव. आतापर्यंत जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं तर निश्चितपणे राहुलने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. यापूर्वी षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट मात्र त्याने घेतलेल्या आहेत. वेळ वाचवायचा वेळ. संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा मी सूचित करेल, तुमच्याकडे 40 मिनिटाचा वेळ आहे आणि 40 मिनिटांमध्ये तुम्ही 8 षटकं संपवणं गरजेचं आहे. स्ट्राइक ऑन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये महाराष्ट्र पोलीस अश्वदीश सोनवणे अर्थात बंटी सोनवणे स्ट्राइक ऑन तयार. पहिला बॉल राहुलचा आपण पाहतोय. चेंडू वळण घेणारा तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहे. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल जरूर दिलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत रिव्ह्यू घेतला. इथे मैदानामध्ये पाहावं लागेल. मैदानाच्या मध्ये इथे तिसरे पंच अजय आवळे सर जे निश्चितप्रमाणे असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतं जर मैदानामध्ये पाहिले तर राहुल सातव वाघोली गावातून आपण पाहिले गेले तर निश्चितपणे सातत्यपूर्व मोठं क्रिकेट मात्र या खेळाडूंनी खेळून काढलंय. मोठमोठ्या स्पर्धा देखील या खेळाडूंनी गाजवल्यात आणि आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर संदीप कदम मेमोरियल कप ही स्पर्धा गाजवण्यासाठी मात्र तो सज्ज झालेला आहे. वाईड आहे की नाही निश्चितप्रमाणे पाहिलं जाईल, कारण राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर मुख्य पंच संजय भालेराव सर जपानीय मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहतोय. स्क्वेअर लेगला आपण पाहिले गेले तर कुणाल निकालचे. तिसरे पंच अजय आवळे सर. फेअर डिलिव्हरी चेंडू डॉट. पंचाने देखील आपण पाहतो आपले निर्णय मागे घेतलेला आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. 18 धावा धावलकावरती चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. राहुल सातव पुन्हा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्राइक वरती मैदानामध्ये पाहिजे बंटी. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला. पकडा कॅच, जिंका मॅच आणि ते सूत्र इथे मैदानामध्ये हवेली संघाकडून पाहायला मिळतंय. झेल सोडायला पाहायला मिळत नाहीये. अजित कडून टिपलेले
पाहतोय मैदानाच्या मध्ये काय जबरदस्त झेल तिथे मैदानामध्ये अजित कडून पाहायला मिळाला. पहा राऊंड द विकेट सरबॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. चेंडूने मात्र उंची घेतली आणि तिथे आपण पाहतोय अजित मात्र चेंडूच्या खाली विकेट आली. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. धक्का क्रमांक 3. 3 फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद होत आहेत आणि आता मैदानामध्ये आपण इथे पाहणार आहे नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे होतोय. न्यू बॅटर पप्पू पोळेकर. पप्पू स्ट्राईक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. एका बाजूला आमच्या सोबत पप्पू भोईरे खऱ्या अर्थाने खेड तालुक्यात त्याची ग्रामीण भागामधून मोठं क्रिकेट त्रिकुळ देशीचा खेळाडू परंतु लांब लांब वर्षी षटकार त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतोय अतिरिक्त खेळाडू आहेत. क्रिकेट आहे हा चेंडू. यावेळी पायच्या ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल. अवांतर धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये मिळेल. या अवांतर धावेने संघाचं धावलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड 19 धावा धावलकावरती. जास्त वळण घेणारा चेंडू. राहुल सातव पुन्हा पाहिजे राऊंड द विकेट मैदानाच्या मध्ये मारा करतोय. स्ट्राईक ऑन पप्पू. ओहो हा चेंडू पुन्हा त्या पाहिजे इथे मैदानाच्या मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे आपण पाहतोय. फलंदाज मात्र चेंडूला फक्त हवा घालायचं काम करतायत. ते बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता थोडासा वाढला जातोय. अगदी 10च्या सरासरीने आता तुम्हाला धावा इथे बनवायच्या आहेत. तुम्हाला कमबॅक करावं लागेल. विकेट मैदानाच्या मध्ये तुम्हाला पार्टनरशिपची गरज आहे. जोपर्यंत सोमा गायकवाड मैदानामध्ये आहे तोपर्यंत संघाच्या निश्चितप्रमाणे आशा आणि स्वप्न जिवंत आहेत. कारण जो संघ इथे जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनलला प्रवेश मिळवेल. त्यावेळी पायच्या कट केला जाईल. टिप्पणच्या दिशेने क्षेत्ररक्षक शरद पारगे खूप दूरवरती. सुसाडवाऱ्याचा वेग. चेंडू फरार. आलाय खणखणी चौकार. थँक्यू डिझे. यावेळी आपण पाहतोय चौकार येताना जो पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाचं धावलक पुढे जाऊन पोहोचतोय. 23 धावा धावलकावरती. संघर्ष करावा लागणार आहे कारण संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये काहीच मिळत नाही. फुकट काही मिळत नाही. हे कलियुग आहे. इथे संघर्ष करावा लागतो. चेंडूला पायचं कट केला जाईल. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र त्या ठिकाणी तैनात असणार आहे. पायचे क्षेत्ररक्षक शरद चेंडूला कव्हर करतोय. सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली गेली आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने धावलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 24 धावा. शेवटचे 25 चेंडू शिल्लक आणि 25 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 25 चेंडू 38 धावा. संघर्ष मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. पुन्हा त्या पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. राहुल सातव. स्ट्राईक वरती सोमा गायकवाड. बिग बॅटल पाहायला मिळेल. ओहो हो बाउन्सर 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 आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होईल. तो मैदानाच्या मध्ये सोमा गायकवाड शून्यावरती परततोय. बिग विकेट. थँक्यू डिझे. यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावलकावरती 4 फलंदाज देखील इथे मैदानामध्ये बाद झालेत. शेवटचे 24 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय इथे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. स्क्रीनवर देखील पाहू शकता 24 चेंडू 38. ललितचं खऱ्या अर्थानं कौतुक होईल. तिथे ललितने टाकली 2 षटकं 9 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या. परंतु राहुल सातवने देखील मात्र त्याला तिथे दिलेली पुरेपूर साथ इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळते. छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर असेल. आपण पाहतोय यशगणी संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक. आमदार चषकाचा एक देखणा सोहळा आणि यानंतरच्या 4 षटकांसाठी मात्र मी काही काळ थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमदार चषक आणि यानंतर ऐकत राहा ज्यांच्या समालोचनाची ब्यातच आहे न्यारी आगी की कहाणी प्रशांत आदवडे सारखी जुबानी. शुक्रिया बासुबीत.
तनवीन स्पोर्ट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा अगले मुकाबले के तैयारी और शिवसागर लीजेंड दोनों टीमें तैयार है। टॉस हुआ है मैदान के अंदर, बिल्कुल जलपान के लिए खेल रुका हुआ। और फिलहाल इस मुकाबले की बात करें तो ये दर्शक जो है, ये क्या बात है, दर्शक जो है इस वक्त झूम रहे हैं, नाच रहे हैं, समर्थन दे रहे हैं। और इस वक्त देखिए ये दर्शक स्वराज्य टीम के लिए बस सपोर्ट करने के लिए आए हैं और दोनों तरफ समर्थन है। मुकाबला दोबारा शुरू होता हुआ पहले 24 गेंदों में बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से रहा है। ये सारे दर्शक, देखिए दर्शक भी रिएक्ट करना इन्होंने शुरू कर दिया है। सिक्सर सुप्रीमो का बॉल इस्तेमाल हो रहा है। ये दर्शक दीर्घा में तमाम दर्शक जो है इस वक्त इस प्रतियोगिता का लुत्फ उठा रहे हैं। दूध या रोशनी में प्रतियोगिता, संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023। राहुल सतोव 2 ओवर 12 रन 4 विकेट। बिल्कुल ये आंकड़े बदल सकते हैं। 24 रन 4 विकेट के नुकसान पर गोल्डमैन प्रशांत बाबू सकपाल इस वक्त संकट में। आने वाले 24 गेंदों में जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। करंट रेट 6 का, रिक्वायर्ड रेट 9.50 है। और फिलहाल गेंदबाजी में ललित अपनी बॉलिंग पर तैयार। पप्पू ऑन स्ट्राइक, बैकफुट जाके आंसर पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। फाइन लेग क्षेत्र पर जाते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात। 1 रन लेने का अवसर, अच्छी फील्डिंग, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 4 विकेट के नुकसान पर। 23 गेंदे और 37 रनों की जरूरत है। डाली पर बैठे हुए परिंदों को पता होता है डाली कमजोर है, लेकिन फिर भी उस डाली पर वो बैठता है। उस डाली पर उसका विश्वास नहीं होता है, खुद के पंखों पर विश्वास होता है। खुद के ऊपर यकीन करने का समय आ गया है। टिप ऑफ टाइम के बाहर सफल हुए बल्लेबाज, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। और इस वक्त सुंदर गेंदबाजी का मुजाहरा ललित द्वारा। सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 25 4 विकेट के नुकसान पर। पप्पू 6 पर खेल रहे हैं। स्किन कॉन्सर्ट पर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, प्रकाश का काम तमाम। और विकेट के पीछे बहुत अच्छा काम करते हुए विकेट कीपर। इंपॉर्टेंट विकेट है ये। स्कोर 25 5 विकेट के नुकसान पर विकेट गिर रहे हैं। प्रशांत भोईर बैक टू द पेबल चले गए हैं। 24 4 विकेट के नुकसान पर। बिल्कुल आप देख रहे तो अब 24 5 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर है। राहुल सातव की बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। और अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर गणेश वाडेकर। ये एक ऐसे खिलाड़ी है जो आक्रामक बल्लेबाजी कर सकते हैं, बड़े स्ट्रोक लगाने वाले, बड़े छक्के लगाने वाले खिलाड़ी हैं, गेंदबाजों के छक्के छुड़ाने वाले खिलाड़ी हैं, लेकिन प्रेशर भी है। टप ऑफ टाइम के बाहर आंसर पर खेलना चाहते थे। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। स्कोर अब देखिए आगे नहीं बढ़ रहा है। संघर्ष बिल्कुल बीच मैदान पर बल्लेबाजों के लिए। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। प्रशांत भोईर का विकेट खोने के बाद मैदान के अंदर एक ऐसे बल्लेबाज है जिन्होंने हर बार अपनी टीम के लिए अच्छा योगदान दिया है। टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। दर्शक समर्थन देते हुए अपनी टीम के लिए, इसीलिए वो तालियों की आवाज, सीटियों की आवाज आप सुन रहे हैं। इस मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। और मुकाबला गोल्डमैन प्रशांत दादा सकपाल 11, एक तरफ आयुष 11 की टीम प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज ललित। अब में गेंद मिस्टर तो गेंद के नीचे खिलाड़ी आउट। सुपर बॉलिंग ललित इस वक्त अगर देखे तो अपना जलवा दिखा रहे हैं। और ये दर्शक दीर्घा में दर्शक देखिए, अब इन्होंने एक बार फिर
उधर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज की तरफ से बिल्कुल आप देख रहे हैं ललित टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद शरीर से दूर के लिए ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के बीचों बीच नहीं है। अच्छा कैच बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त लिया गया, सुंदर तरीके से कैच लिया गया। अकीब ने यहाँ कैच लिया है और अब अनुराग को मैं देख रहा हूं अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। 25 रन 5 विकेट के नुकसान पर किरण कड़ जो अच्छी गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी भी करते हैं, लेकिन फिलहाल प्रेशर है उनके ऊपर। ललित अपनी बॉलिंग मार पर तैयार है। 2 ओवर में केवल इन्होंने 5 रन दिए, 11 गेंदों का खेल। नपी तुली गेंदबाजी ललित द्वारा 5 ओवर 26 विकेट के नुकसान पर। लक्ष्य इतना बड़ा नहीं है, लेकिन तीखी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाजों की तरफ से हो रही है। बैटिंग बॉल पे का इशारा संजय बालेराव कर रहे हैं, जो बहुत फेमस अंपायर है इस साल इंडिया कप के लिए। बिल्कुल जो इंटरनेशनल टेनिस बॉल का टूर्नामेंट है, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर बारामती का मैदान, उस मैदान पर इनको अंपायरिंग करने का मौका मिलेगा। 26 विकेट के नुकसान पर 18 गेंदों में 36 रनों की जरूरत है। मैच अभी भी बना हुआ है, लेकिन इस मुकाबले में दिलीप अपनी बॉलिंग मार पर तैयार। ये बहुत बड़ा अवसर है, खास करके बीच मैदान पर जो बल्लेबाज अभी डटे हुए हैं, किरण कड़, गणेश वाडेकर जो काबिलियत वाले बल्लेबाज हैं। विवेक बहादुरी का बहुत बड़ा अंश है, इसलिए फिलहाल बलवान की नहीं बुद्धिमान की जरूरत। बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी करें, चतुराई के साथ बल्लेबाजी करें तो बिल्कुल बात बन सकती है। और गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर तानाजी बंसोड़े, जिन्होंने क्या अद्भुत कैच लिया था। बहुत सारे अच्छे कैचेस आज जिनके बारे में मैं बिल्कुल चर्चा करूंगा। पीछे जाके कैच लेना इतना आसान नहीं है। ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, हवा में गेंद है, मिस्टर स्ट्रोक। सिंगल के साथ अब 1 रन जरूर मिलेगा। इस सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है। चौबीस रन। अच्छी गेंद, ब्रॉकहोल में गेंदबाजी करना पसंद करते तानाजी। नाउ स्कोर 27, 27 रन। प्रेशर बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों के ऊपर। तानाजी बंसोड़े जिन्होंने एक अद्भुत कैच लिया था, बेहतरीन गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी करते हैं, लेकिन फील्डिंग आज उच्च कोटि की रही है। काबिलियत है इस बंदे के अंदर। सामने बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार है किरण कड़। नौ स्ट्राइकर पर गणेश वाडेकर। आज इस मुकाबले में कुछ तो कर किरण कड़ और गणेश वाडेकर। और टिप ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर जरूर खेला गया। गेंद लॉक ऑन क्षेत्र में जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। जब तक ये गेंद को फील्ड किया तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। दोनों बल्लेबाजों ने इसी के साथ स्कोर अब बिल्कुल आगे बढ़ता हुआ 28 रन। 6वां ओवर प्रगति पर है। ललित जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, आउट होने बल्लेबाज पप्पू। आज इस पप्पू जो है ना अग्नि परीक्षा में फेल हुए हैं। अगली गेंद के साथ ऑफ टप के बाहर वाइड यॉर्कर, लेकिन दिशा पर नहीं कंट्रोल। वाइड बॉल। रन तो आपको मिल सकते हैं, लेकिन संयम के साथ बल्लेबाजी करना, उसके साथ अगर देखें तो स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। इस वक्त अगर देखें तो प्रेशर बल्लेबाजों के ऊपर है। टारगेट 62 रनों का और बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज की तरफ से होता हुआ। फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, फुट टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाया। गेंद जाती हुई कॉर्नर क्षेत्र में 2 रन लेने का मौका है। स्कोरबोर्ड को चलाइए, स्कोरबोर्ड को चलाते रहेंगे तो प्रेशर गेंदबाज की तरफ जाएगा। अब फिलहाल स्कोर जो है धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है। 2 रन जरूर मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। गणेश वाडेकर एक बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है,
को स्कोर 31-31। एक इच्छा कुछ नहीं बदलती, एक निर्णय कुछ बदलता है, एक निश्चित सब कुछ बदलता है। संकल्प के साथ मैदान के अंदर यह बल्लेबाजी करने की जरूरत है। आज देखिए बहुत बढ़िया प्रदर्शन स्वराज्य के गेंदबाजों का रहा है और दृढ़ संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे थे। बढ़िया गेंदबाजी रही है। 25-5 विकेट के नुकसान पर 31 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। फिलहाल अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है। स्कोर आगे नहीं जा रहा है। जैसे भी देखिए रेगिस्तान में जाते तो पानी के लिए संघर्ष होता है और बीच मैदान पर बल्लेबाजों के लिए रनों के लिए संघर्ष हो रहा है। रन बनाने की जो कोशिश कर रहे हैं लेकिन सामने से सटीक लाइन के साथ गेंदबाजी। एक्सीलेंट बॉलिंग। इस ओवर की अगली गेंद तानाजी, खराब शॉट बल्लेबाज द्वारा टिप ऑफ टाइम के बाहर, ऑन साइड पर खेलना चाहते थे और एक डॉट गेंद। जितनी बिंदी गेंद आएगी उतना प्रेशर बिल्कुल आप बनने वाला है बल्लेबाजों के ऊपर। अब जाकर स्कोर 31 और जीतने के लिए 62 चाहिए, तो अभी भी 31 रनों की जरूरत है। आपके पास 12 गेंदें शेष क्योंकि 6 ओवर का खेल समाप्त हुआ है। बेहतरीन शानदार यहाँ का दमदार प्रदर्शन रहा है गेंदबाजों का। तानाजी बंसोड़ ने एक अच्छा कैच लिया था और वेलकम बैक सभी दर्शकों का। 12 गेंदें और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। और फिलहाल गणेश वाडेकर किरणकड़ की जोड़ी मैदान के अंदर 31 विकेट के नुकसान पर। गोल्ड बैन प्रशांत बाबू सकपाल 11। दिलीप अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है। स्ट्राइकर पर बल्लेबाज किरणकड़। खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज द्वारा। दूसरी तरफ से रन बनाना चाहते हैं तो हो थ्रो किया, गेंद ट्रैवल हो रही है, बॉलिंग की तरफ जा रही है, पीछा तो कर रहे, गेंद रुकने वाली नहीं है। 4 रन। दिल्ली के खिलाड़ियों ने कृष्णा सातवते का विकेट लेने के लिए इसी तरह का थ्रो किया था और वो बिल्कुल चौका गया था। उसी तरह का ये नजारा है। ये प्रहार चषक में हुआ था जो 6 लाख का टूर्नामेंट गोरेगांव के अन्नापोल साठे मैदान पर हुआ था और वही नजारा मैं देख रहा हूं इस वक्त। गणेश वाडेकर का विकेट लेना चाहते थे, सामने शिकार था, सामने 3 स्टंप आपको दिखाई दे रहे थे, फिर भी डायरेक्ट हिट नहीं लगा और अगेन चले गई बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। स्कोर बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त 35 रन 6 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 62 रनों की जरूरत है। ओवर यहां 7वां प्रगति पर। अच्छा मुकाबला, बहुत अच्छा मुकाबला चल रहा है। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है। फ्लाइंग स्ट्रिप के साथ गली पॉइंट, उसके साथ कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात और दिलीप की अग्री गेंद। शॉट सिलेक्शन कुछ अच्छा नहीं है बल्लेबाजों का क्योंकि इस वक्त गेंद को परख नहीं पा रहे, गेंद को रीड नहीं कर पा रहे हैं। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है। उसी तरह से गेंद की लाइन है, गेंद की जो लंबाई है, गेंद की जो लेंथ है, उसको परखने की जरूरत है। गेंद को रीड नहीं कर पा रहे बल्लेबाज किरणकड़। स्कोर 35 6 विकेट के नुकसान पर। आगे आकर खेलने की कोशिश, विकेट कीपर ने अपना काम कर दिया। बहुत अच्छी विकेट कीपिंग। विकेट के पीछे अनुराग मोहिते हैं जो एक प्रोफेशनल खिलाड़ी, प्रोफेशनल विकेट कीपर, विकेट के पीछे बहुत अच्छा काम करते हुए। और दिलीप ने यहां अगर देखे तो बढ़िया गेंदबाजी की है। बल्लेबाज किरणकड़ डांसिंग डाउन द विकेट आगे आए थे। टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली।
हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। किरण करने बनाया 7 रन, 8 गेंदों का सामना किया, स्कोर 35, 7 विकेट के नुकसान पर। नवनाथ बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। नवनाथ राउत, प्रेशर बना हुआ है, दबाव इस वक्त आप देखें तो बल्लेबाजों के ऊपर पूरी तरह से है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। दबाव में आप किस तरह से बल्लेबाजी करते हैं, किस तरह से गेंदबाजी करते हैं, किस तरह से फील्डिंग करते हैं, फिलहाल वह एक बार फिर देखने की कोशिश होते हुए। दिलीप तैयार, नवनाथ इस पक्ष स्ट्राइक रेंज पर, अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, गेंद के नीचे, आउट। नवनाथ आए, नवनाथ चले गए। दिलीप ने कमाल की गेंदबाजी की है और फिलहाल और एक झटका। पैंतीस 8 विकेट के नुकसान पर पारी लड़खड़ाती हुई। गोल्डमैन प्रशांत बाबू सकपाल, दिलीप प्रमुख गेंदबाज के तौर पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023। अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अजीत, टीम के लिए चाहिए जीत, मैदान के अंदर आए अजीत। अब बिल्कुल जो पूंछ वाले क्रम के बल्लेबाज है उनको अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत। ब्रोकल में अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा दिलीप द्वारा। रन नहीं बन रहे, रनों के लिए संघर्ष बीच मैदान पर चल रहा है। 62 रनों का लक्ष्य है और सामने आज बल्लेबाजों ने बिल्कुल हाराकिरी की है। सुंदर गेंदबाजी, देखिए किस तरह से ऑन द टोज गेंदबाजी हो रही है दिलीप की तरफ से। बल्लेबाज सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं, हर बार ऑन साइड की तरफ आने बल्ले से, लेकिन बात नहीं बन रही है। मैग्निफिसेंट बॉलिंग। दिलीप के 11 गेंदों की अगर बात करें तो 9 रन आए, 2 विकेट इन्होंने चटकाए हैं, स्कोर 36 रन 8 विकेट के नुकसान पर। में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी और छोड़ दिया कैच। ये आसान कैच था, छोड़ दिया है, लेकिन फिलहाल रन अभी भी नहीं बन पा रहे हैं। दिलीप 2 ओवर और बढ़िया तरीके से गेंदबाजी के 2 विकेट चटकाए हैं। 37 8 विकेट के नुकसान पर 7 ओवर का खेल समाप्त। 6 गेंदे 25 रनों की जरूरत है। छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। खिलाड़ी का स्वागत है। फिलहाल 6 गेंदे और 25 रनों की जरूरत। सदी गेंदबाजी दिलीप की तरफ से रही है। 2 ओवर 10 रन और 2 विकेट। अब आपके पास 6 गेंदे हैं और जीतने के लिए चाहिए 25। 37 पर 8। इस वक्त हसन पठान गेंदबाजी करने के लिए तैयार। बेहतरीन खिलाड़ी है, प्लेटफॉर्म बना हुआ है। कनिष्क वाडेकर के ऊपर सबकी निगाह रहेगी। अगर ये आखिर तक खेलते हैं या आने वाले 3-4 गेंदे तो बिल्कुल मजा आएगा। 6 गेंदे 25 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज जो है वो काउंट हो जाती है।
यहां से आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। हसन तैयार, सामने गणेश वाडेकर, काबिलियत है गणेश के पास, क्लीन बोल्ड। इस वक्त चल रही है बहुत बड़ी ठसन इस मुकाबले में, शानदार गेंदबाजी करे हसन। सेलिब्रेशन बिल्कुल हो रहा है, स्कोर 37 पे 9। ऑल आउट का खतरा इस वक्त कोलमैन प्रशांत भाऊ और बढ़िया प्रदर्शन स्वराज के गेंदबाजों द्वारा। गणेश वाडेकर बैक टू द पेपल इन 5 गेंदे 25। आखिरी जोड़ी मैदान के अंदर, कप्तान मैदान के अंदर आए हैं प्रकाश। बैक पर चले गए, बहुत खूबसूरती के साथ गया ढूंढा, टाइमिंग बढ़ गया, गेंदबाज की तरफ 4 रन, शानदार स्ट्रोक था ये, बेहतरीन टाइमिंग, चौका मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। सुंदर थ्रो किया, लाजवाब बल्लेबाजी, जरूरत है। हसन ओ वाइड यॉर्कर, बढ़िया गेंद। आखिरी जोड़ी मैदान के अंदर है, प्रकाश 4 पर, अजीत ने खाता नहीं खोला। 41 9 विकेट के नुकसान पर 3 गेंदे 21 चाहिए। इसका मतलब है स्वराज ने इस मुकाबले में जान डाली है, शिकंजा कस लिया है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा हसन द्वारा। अब आबे गेंद को खेल दिया, गेंद जाती भी गली क्षेत्र में। हसन ने ऑलरेडी देखे तो गणेश वाडेकर का विकेट लिया जो बहुत बेशकीमती था, और सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन। 42 पर 9, लाजवाब गेंदबाजी। पूरे मैच की कहानी देखे तो कमाल की गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा। स्वराज 11 हवेली, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। और अब जाकर अगर देखे तो गुलमैन प्रशांत बाबू सकपाल टीम हार के कगार पर। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, और यह मुकाबला शानदार तरीके से स्वराज 11 हवेली ने अपने नाम पर कर दिया। सेलिब्रेशन हो रहा है, चलो सेलिब्रेशन के लिए गाना भी लेके आते हैं। आइए डीजे मास्टर।